ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा मोर्चांच्या नंतर तयार होत असणारे मराठा अस्मितेचे, मराठा सामाजिक जातीय अस्मितेचे राजकीय पक्ष तयार होत असताना त्यांचं राजकारण कसं असणार आहे ते धुंडाळण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे। मी विकास पाटलांकडे येतोय। विकास पाटीलजी, माझे दोन स्पेसिफिक प्रश्न मी ब्रेकपूर्वी विचारले होते। एक, तुमचा सामाजिक आधार कोण असणार, कारण तुमच्या नावातच मराठा पार्टी म्हणून आहे। दोन, एवढ्या सगळ्या जागा तर मिळणार नाही, तुम्हाला थोड्याफार जागा मिळणार सुरुवातीला तरी, मग तुमचा आलाय कोण असणार, तुमचा सहकारी पक्ष कोण ठरणार? पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला होता की तुमचा पक्ष हा जातीवादी आहे का? मी म्हणालो जातीवादी नाही। त्यांचं म्हणणं असं होतं की तुमच्या नावामध्येच मराठा आहे, तर राष्ट्रगीतामध्ये मराठा आहे। बरं, आणि ज्या अर्थाने राष्ट्रगीतामध्ये मराठा शब्द आहे, ज्या अर्थाने मराठा बटालियन मिलिटरीमध्ये आहे, तोच अर्थ आम्हाला आमच्या नावामध्ये मराठा ह्या शब्दाचा अभिप्रेत आहे। मला वाटतं आपण ही चर्चा नाही पाटीलजी, मी तुम्हाला सांगू का पाटीलजी, हे आपण आता पॉलिटिकली करेक्ट नको राहायला, आपण पॉलिटिकली इनकरेक्ट बोलूयात। मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावातच राष्ट्रवादी आहे, पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये उघडपणे बोललं जातं ती मराठा समाजाची पार्टी, कारण त्याच्यात मराठा बहुसंख्य आहेत। त्यामुळे आपण प्रॅक्टिकली बोलूयात। काँग्रेसमध्ये बहुसंख्य मराठा आहेत, ज्यांचा फ्रॅक्शन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे। तुम्ही मला प्रॅक्टिकल सांगा, बाकीचा मराठा मी तुम्हाला जातीयवाद विचारतच नाहीये। मला सांगा, तुम्हाला जागा किती मिळू शकतील, तुमच्या मागे किती समाज उभा राहतोय, आणि तुमचा आलाय कोण असणार? मला वाटतं चर्चा ही पक्षाला केंद्रस्थानी ठेवून होते, पण आमचे पक्ष निघाले ते समाजाला केंद्रस्थानी ठेवून। कोणत्या समाजाला? एका समाजाला नाही, सर्व उपेक्षित दुर्लक्षित समाजाला केंद्रस्थानी ठेवून आमचे पक्ष निघालेले आहेत। आणि सर्व मोर्चे आता मोर्चाच्या मागण्या घ्या। मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण द्या, पण बहुजन समाजावर अन्याय होऊ न देता मुस्लिम समाजाला आरक्षण द्या। त्याच वेळेस बहुजन समाजाच्या मोर्चाची मागणी काय आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, मुस्लिम समाजाला आरक्षण द्या। यामध्ये वाद कुठेच नाहीयेत। बरं, प्रश्न आहे शासनाने, त्यावेळेच्या शासनाने निर्णय घेण्याचा, पण शासन निर्णय घेत नाहीये। आपण पाहतोय की आजोबाकडे 50 एकर जमीन होती, मला इतिहास माहिती आहे, आता त्या मोर्चा कव्हर केलेला। मला हे सांगा, मला तुमची गणितं सांगा, तुमचा एरिया कोणता महाराष्ट्रातला, तुमच्या मागे कोणता समाज किती टक्के उभा राहतोय असं तुम्हाला वाटतंय, आणि तुम्हाला मित्रपक्ष कोण वाटतंय? आमचा एरिया आहे सर्व शेतकरी बांधव महाराष्ट्रातले। बरं, आमचा एरिया आहे जे आत्महत्या केलेले शेतकरी आहेत त्यांचे कुटुंबीय। बरं, आमचा एरिया आहे जे शेतकरी कर्जबाजारी झालेत ते कर्जमुक्त करणे। आमचा एरिया आहे जे सुशिक्षित विद्वान विद्यार्थी आहेत, त्यांना जास्त मार्क असूनही ऍडमिशन्स मिळत नाहीत, त्यांना आरक्षण मिळवून देऊन चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवून देणे। बरं, आणि जे उद्योगाचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे होतं। ठीक आहे, हा तुमचा मतदार वर्ग असू शकतो अशी तुमची अपेक्षा आहे। बरं, तुम्हाला तुमचा मित्र कोण, तुम्हाला जर का कमी जागा मिळणार, आता कोणालाच बहुमत मिळत नाहीये, मग तुमचा मित्रपक्ष कोण असणार आहे? तुम्ही कोणाकडे मित्र म्हणून बघताय? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, कोण? आम्ही पक्ष काढण्याचं कारण असं होतं की आज 70 वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, नोकऱ्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, रस्त्यावर इतिहास माहिती मला, तुम्ही हे सांगा, हे फॅक्ट्स फिगर्स त्यामुळे सर्व प्रस्थापित पक्ष यशस्वी ठरलेले आहेत। म्हणून आम्ही पक्ष घेऊन समाजासमोर आलेलो आहोत। युती नाही, आघाडी काही करणार नाही, कुठली करणार? ठीक आहे, तुम्ही बोला, आंबोणकर तुम्ही बोला। असं आहे की या दोन प्रश्नांना उत्तर देण्याआधी मी थोडक्यात मागच्या सेगमेंटमध्ये ज्या दोन गोष्टी आल्या त्या अतिशय थोडक्यात एक असं आहे की हे फ्रिक्शन ऑफ महाराष्ट्र मराठ्यांचे पक्ष आहेत का फ्रिक्शन म्हणून, तर मी माझ्या पक्षाबद्दल एवढं बोलून की आम्ही फ्रिक्शन म्हणून काही उतरलेलो नाही आहोत। आम्ही सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्राची अस्मिता ही वेगवेगळ्या जाती धर्मांची एकत्रित येऊन जी ताकद आहे ती आहे, तिला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा आहे। आणि मग महत्वाकांक्षा वैयक्तिक स्वरूपात तर आज आमच्या पक्षाचे दोन आहेतच की आमदार, त्यामुळे वैयक्तिक महत्वाकांक्षेचा प्रश्न नाही। 2 वर्षापूर्वी जो पक्ष स्थापन केला, आता असं आहे की या याच्यामध्ये आम्ही जे काही एकूणच आमचा आलाय कोण असणार आहे हा तुमचा मोठा प्रश्न आहे। आपल्याला माहिती आहे की शिवसंग्राम मागच्या विधानसभा आणि त्याच्या अगोदरच्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपासोबत काम करत आहे, आणि साहजिकच मुंबईसह ज्या आणखीन महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यातल्या 6 महानगरपालिकांमध्ये आम्ही त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केलेली आहे, आणि 16 जिल्हा परिषद आणि त्याच्या खालच्या पंचायत समित्या तिथं देखील आम्ही तिकिटाची मागणी केली। चर्चा सुरू आहे, तर त्यातनं जे काही निघेल आमचा हा पहिला प्रयत्न आहे, त्यामुळे आम्ही लगेच आकाशाला हात लावणार आम्ही लवचिक आहोत। आम्ही प्रयत्न करणार आहोत, प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, आणि ह्याच्यातून आणि तुम्हाला मतदान कोण करणार, म्हणजे जो प्रश्न त्यांना तुमचा सामाजिक आधार कोण? ह्या महाराष्ट्रामध्ये जो बहुजन समाज आहे त्याबद्दल बरेच लोक बोलतात, पण बहुजनांचं हित कशामध्ये आहे याच्याबद्दल कुठलाही पक्ष बोलत नाहीये। आमचा मूळ आधार हा बहुजन समाज असणार, म्हणजे मराठा समाज। मराठा समाजासह जेवढ्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार आहेत त्या सर्वांसह हा पक्ष काम करणार। ठीक आहे, मी पासलकरांकडे जातो। पासलकरजी, हेच 3 प्रश्न तुम्हाला सुद्धा, बोला।
नाही प्रसन्न, जे मागाशी फक्त तुमचा एका मुद्द्यावरती एक येतो की मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती आमचा पक्ष स्थापन झालेला नाही, हे मला पहिल्यांदा क्लिअर करू द्या. आणि मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड एकमेव महाराष्ट्रामधलं संघटन आहे की निव्वळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचलेलं आहे. आणि त्यामुळं आमची लाईन क्लिअर आहे की आम्ही समाज प्रबोधनातनं जे काम केलेलं आहे त्याच्यामधून आमच्या गावोगावी, तालुका पातळीपर्यंत, गाव पातळीपर्यंत, शहरामध्ये प्रत्येक वार्ड पर्यंत आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आणि म्हणून त्यामुळं आमचा 18 पगड जाती हा समूह जो आहे, 12 बलुतेदार, या समूहामधली जी सगळी मंडळी आहेत ती आज आमच्या संघटनामध्ये काम करतात. संभाजी ब्रिगेड एक असं एकमेव संघटन आहे की त्याच्यामध्ये बहुजन समाजामधील सगळे तरुण कार्यकर्ते काम करतात. साळी, माळी, कोळी ते सगळ्या तुम्हाला ही सगळे सांगण्याची गरज नाहीये. तर ह्या सगळ्या समूहाच्या माध्यमातून राज्यभर जे समाज प्रबोधनाचं काम आहे ते आम्ही अनेक वर्ष करत आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की कुठेतरी आम्ही पंचायत समिती, कुठेतरी आम्ही जिल्हा परिषद, कुठेतरी आमचा एखादा कार्यकर्ता नगरसेवक व्हावा. आता माझे मित्र योगेश कुठे म्हणले की बाबा महत्वाकांक्षा ही राहतेच आहे, समाजकारणामध्ये कित्येक वर्ष काम करायचं, कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला पुढे जायचं. आणि त्यामुळं मधून मग कधीतरी वाटतं तुम्ही दावणीला लावायचं म्हणताय, तुम्ही दावणीला बांधायचं म्हणताय, कोणत्या तरी पक्षाला दावणीला बांधायचं, पण तुमची संघटना ही राष्ट्रवादीच्या दावणीला जन्मापासूनच बांधण्यात आलेली आहे असं उघडपणे म्हटलं जातं. नाही, असा आरोप केवळ केला जातो. असं जर असतं वस्तुस्थिती तर राष्ट्रवादीच्या कुठल्या तरी एखाद्या, आजपर्यंत राष्ट्रवादी राज्यामध्ये एवढी सत्तेमध्ये होती, त्या कुठेतरी एखादा कार्यकर्ता, एक कार्यकर्ता तुम्हाला दिसला असता की राष्ट्रवादी पुरस्कृत केलाय, राष्ट्रवादीने कुठेतरी त्याला घेतलंय, संधी दिली, हे आपल्याला चित्र दिसलं असतं ना. नाही पण तुम्ही लक्षात घ्या, सामाजिक दृष्ट्या एखादा विषय आला, ऐकून घ्या सर एकच मिनिट माझं, एखादा विषय आला आणि तो आम्ही त्या ठिकाणी धरण बांधण्याचं काम केलं. आमची ताकद आहे फक्त पाणी अडवण्याचं, पण पाणी उपसून नेलं इतरांनी. ज्या ज्या पक्षाला वाटलं त्या पक्षांनी नेलं ना, आपले मळे फुलवले, तर त्याच्यामध्ये आमचा दोष काय आहे? आम्ही काम करतो, ग्राउंड लेवल पर्यंत जातो आणि हे तुम्हालाही माहिती आहे. समाज प्रबोधनाची गोष्ट करताय. समाज प्रबोधन म्हणजे काय केलं? भांडारकर वस्तू संग्रहालयावर किंवा वाचनालयावर तुम्ही ज्या स्वरूपाचा हल्ला केला ते प्रबोधन होतं का? गडकरींचा पुतळा हटवणं हे प्रबोधन होतं का? इतकंच नाही तर राजकारणात, ऐका एकच मिनिट, मी तुम्हाला काय म्हणतो, माझं म्हणणं पूर्ण करतो, मग तुम्ही बोला, मी तुम्हाला उत्तर द्यायला संधी देणारच आहे. गुंटा मंत्री म्हणून राजकारणात येणाऱ्या युवकांना तुम्ही संधी द्यायची म्हणून राजकारण करणार का? की त्या मुलांना, जी मुलं शिक्षणापासून वंचित आहे, ज्यांना अधिकारी व्हायचं आहे, त्यांना योग्य पद्धतीनं क्लासेस उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्या संस्थेनं काय केलं? तुम्ही राजकीय पक्ष उभा करून कोणता मंच उपस्थित करून देता या विद्यार्थ्यांसाठी? ज्या विद्यार्थ्यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केला त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय झालं? त्यांच्या न्यायालयीन मदतीला कोण उभं राहिलं? आज त्यांची काय परिस्थिती आहे? अहो, या प्रश्नांची उत्तर आपण शोधू शकलो नाही आणि आपण राजकीय व्यासपीठ देतोय कशासाठी? म्हणून निलेशजी, आपण अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे मला, की ज्या पद्धतीने आपण अजून सुद्धा आपण भांडारकरचा विषय काढला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी वेगळ्या राज्यामध्ये होते, यांचे खून होतात, इथली प्रतिगामी शक्ती त्यांना मारते, त्यांचे विचार खोडले जातात, छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊची बदनामी केली जाते. ज्या भांडारकर संस्थेमध्ये जेम्स लेनला बोलवलं जातं, आता मला परत त्या जातीच्या मुद्द्यावरती यायचं नाही, धर्म आणि जात हे या देशातलं वास्तव आहे. त्या ठिकाणी जेम्स लेन ज्या ठिकाणी संशोधन करतो, त्या संशोधन संस्थेवरती कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना उफाळून आल्या, झाली ती कृती त्यांच्याकडनं. ते कृती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण समाजमन ढवळून निघालं. म्हणजे छत्रपतींना कुणी लिखाणकर्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कसाही गैरवापर करायचा, काही लिहायचं, राष्ट्रवादी काँग्रेसला 2004 साली मिळाला, तेच वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे का पासलकर? तुम्हाला मला बोलू द्या ना. मी फक्त एक मुद्दा सांगतो तुम्हाला, की तुम्ही मला सांगितलं की ज्या मुलांना, तरुण मुलांना, मी आज तुम्हाला अत्यंत दाव्याने सांगू शकतो की गेल्या 20 वर्षातल्या प्रबोधनामध्ये आपण महाराष्ट्रातील एमपीएससी आणि युपीएससी मागच्या 15 वर्षामधले आकडे काढून बघा आणि आत्ताचे आकडे काढून बघा. आम्ही सातत्याने ग्रामीण भागातील
तालुक्या पातळीपर्यंत जात असताना सांगितलं की या देशातील सगळ्या सत्ता संपत्ती हे जे आहे या पलीकडे सुद्धा शिक्षण एमपीएससी युपीएससी मध्ये तुम्हाला तुमचं कला दाखवावी लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यामुळं हे जे क्षेत्र आहे हे पहिलं ताब्यात घ्यायला शिका. त्यामुळे तुम्हाला प्रबोधनाच्या माध्यमातून तुम्ही आता सांगितलं की या राज्यामध्येच नाही तर देशाच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये, मी आता या ठिकाणी अधिकाऱ्यांची नावं घेऊ शकत नाही, परंतु माझे स्वतःचे आमचे स्वतःचे तरुण कार्यकर्ते आज एमपीएससी युपीएससीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि देशामध्ये मला पिन पॉइंटेड सांगा. मगाचे 3 प्रश्न. पासलकरजी, तुमचा मतदार वर्ग कोणता, म्हणजे सामाजिक आधार कोणता आणि तुमचे नॅशनल अलायन्स कोणाशी असू शकतो, थोडक्यात प्लीज. नाही, आमचा मतदार वर्ग म्हणजे सगळा बहुजन समाज हा आमचा मतदार वर्ग आहे. शेतकरी, दीनदलित, पददलित सगळे जे खेड्यापाड्यातला जो समाज आहे तो आमचा वर्ग आहे. शहरामध्ये ज्याला आम्ही प्रबोधित करतोय, ज्याला आमची भूमिका पटतीये तो आमचा वर्ग आहे. त्याला आम्ही आजपर्यंतच्या पक्षाने सहकारी कामकाज केलेलं आहे आणि तुमचा सहकारी काय करणार आहोत. आणि सहकारी कोण तुमचे? सहकारी आज तर ठरवता येत नाहीये आम्हाला. आमचं नाही, आज तर आमचं कोणताच सहकारी नाही. कारण कसं आहे, कोणासमोर जाऊन हात पसरण्यापेक्षा आपली स्वतःची ताकद निर्माण केली की आपोआप सहकारी तयार होतात, आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं येतं. ओके, मी कोळसे पाटलांकडे जातो. कोळसे पाटीलजी, मी इकडे वाक्य वापरू इच्छितो आह साळुंखेंचं. डॉक्टर आह साळुंखे यांनी मराठा समाजासंदर्भात एक पुस्तिका निघाली होती, बाबा आढाव वगैरे सगळ्यांनी त्याच्यात लिहिलं होतं. त्यात आह साळुंखे, त्यावेळी सत्ता गेली होती, 95ची गोष्ट आहे ती, आणि युतीची शासन आलं होतं. आह साळुंखे म्हणाले होते बरं झालं मराठ्यांच्या हातून सत्ता गेली. त्याचं कारण म्हणजे मराठ्यांचा मुलगा कुठलाही ग्रामीण भागातला जरा मोठा झाला की त्याला ती पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी याच्यातच त्याच्या जमिनीचे खंडच्या खंड जातात आणि त्याचं जे काय असेल ते त्याच्यातून काही नेतृत्व उभं राहत असेल, पण एक नेतृत्व उभं होत असताना एका पिढी गारद होऊन जाते. पानिपतपेक्षा जास्त पिढ्या बहुधा निवडणुकीच्या राजकारणात गारद झालेल्या आहेत. अशी विचार जिकडे ज्या समाजातले विचारवंत मांडतायत त्या समाजामध्ये अजूनही राजकीय पक्ष आता जातीचे तयार होत असतील तर तुम्ही याकडे कसं पाहता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हटले होते की मराठ्यांनी राजकारण जरूर करावं, पण मराठा तरुण उच्च शिक्षित झाले पाहिजे, त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून PG to KG आम्ही सगळ्या ह्या मोर्चात मागणी आम्ही मांडत होतो आमची, की PG to KG आम्हाला जर मोफत शिक्षण दिलं तर आमचे बरेच प्रश्न कमी होतात. कारण ह्या बाकीच्या मागण्या कायद्यात बसत नव्हत्या. PG to KG, KG to PG ही मागणी कायद्यात बसते. म्हणजे आम्हाला उच्च शिक्षित होणं, तुम्ही ते म्हणले आता की आम्ही थोडेसे सबल झालं की लगेच जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सुरू करतो आम्ही, तर तो आमचा उपजत हे आहे की आम्हाला असं वाटतं की राजकारण हा आमचा राईट आहे आणि आमची जात संख्येने मोठी आहे त्यामुळे आम्हाला राजकारणात गेलं पाहिजे, पण त्याचबरोबर उच्च शिक्षित झालं पाहिजे हे आमच्याकडे अजून रुजलेलं नाही. आणि म्हणून हे जे परवाचे सगळे तुम्ही आता जे प्रश्न विचारताय 3, तर यांना कोण बरोबर घेणार, ज्याची कशी ताकद असेल तसे ठरवणार, त्यापेक्षा या सगळ्यांनी एकत्र यावं असं माझं आव्हान आहे. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जर हे एकत्र आले नाहीत तर संघाचं काम अनिश्चित झालेलं आहे. जी सर्वात मोठी संख्या असलेली जात आहे ती विभागली गेलेली आहे आणि त्यांना ठेचायची संधी या देशातील प्रतिगामी शक्तीने मिळालेली आहे. बरं, मी माझ्याकडे शेवटची 2 मिनिटात मी एक योगेश कुटेना देणार आणि शेवट करायला निलेशकडे येणार आहे. योगेश, या सगळ्यांचं आकलन झाल्यानंतर, ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर या राजकारणाची पुढची दिशा कशी असणार आहे, त्याच्यामध्ये मराठा तरुण म्हणून सुद्धा हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मराठा तरुणांचं पुढे कसं होणार आहे या अर्थानं, आणि या राजकारणातून पर्याय उभा करण्याची जी मानसिकता आहे ती तयार होईल का? प्रसन्न, याच्यामध्ये 1-2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक, मराठा पक्षांना एक जी गती जी आलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचं आकुंचन होत जाणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. की जो राष्ट्रवादी काँग्रेस 2-2.5 वर्षापर्यंत सत्तेमध्ये होता तो आता सत्तेबाहेर आहे आणि एक नवीन व्यवस्था जी मराठा समाजाला फारशी अनुकूल नाही अशी वाटते, अशी व्यवस्था सत्तेवरती आहे. भले ती भाजप सरकार आम्ही प्रो मराठा जरी असं दाखवत जरी असतील तरी मराठ्यांचा एक ओढा हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता आणि त्याचं जसं आकुंचन होत चाललेलं आहे तसं या मराठा संघटनांना असं वाटतं की आता ही सत्तास्थाने जी आहेत याला आपण वेगळा पर्याय शोधला पाहिजे असं आता त्यांना वाटू लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं शरद पवारांचं नेतृत्व होतं त्या पद्धतीनं सगळ्या समाजाला अजित पवार बरोबर घेऊन जातील की नाही काय तो अजून तो एक पुढचा टप्पा आहे. पण त्या टप्प्याआधी ही मला वाटतं 2019च्या
निवडणुकीची थोडी रंगीत तालीम दिसते आहे की मराठा वोट बँक फोडण्याचं आणि राष्ट्रवादीचं कमी करण्याचं हे एक व्यवस्थित एक मला एक राजकीय प्लॅटफॉर्म त्याच्या पाठीमागे दिसतो आहे. आणि हे पुढे याच्या पाठीमागे कोण आहेत ही आता नावं जसजसे अलायन्सेस होत जातील तुमच्या लक्षात येईल की कोण कोणाबरोबर जोडला जातो आहे. त्याच्यानं आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की याच्या पाठीमागे खरं कोण होतं. आणि एक मराठा वोट बँक जी मोर्चानंतर जी तयार झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला एक प्रकारे या मराठा पक्षांमुळे एक थोडासा आपण काय म्हणूया एक थोडस त्यांना एक धक्का देण्याचं काम या मराठा पक्ष करतील असं माझा अंदाज. मी निलेशकडे येतो. निलेश, या बाकीच्या याच्यावरती तू बोलशीलच. एक मुद्दा याच्यात असा आहे, आता ही आतापर्यंत सगळ्यांच्या संघटना होत्या. समता परिषद भुजबळांची होती, यांची काय शिवसंग्राम होती. आता शिवसंग्रामचा राजकीय पक्ष झाला. उद्या हे लोण बाकीच्या समाजांमध्ये सुद्धा जायला लागलं तर आपण कोणत्या दिशेने चाललोय राजकारणाच्या? नाही, मुख्यतः आपण मराठा मोर्चांच्या माध्यमातून आणि त्यानंतर निघालेल्या दलित मोर्चांच्या माध्यमातून समाजामध्ये एक मोठी दुही, एक दरी जी आहे ती निर्माण केलेली आहे. आणि ज्या आपल्या पूर्वजांनी ज्या पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला त्या पुरोगामी महाराष्ट्राला 100 वर्ष मागे नेऊन ठेवण्याचं काम जे आहे ते गेल्या काळातल्या विविध राजकीय न म्हणवणाऱ्या मोर्चांच्या माध्यमातून राज्यामध्ये झालं हे स्पष्ट आहे. आणि ते पुढच्या काळात पुढची 25 वर्ष जे आहेत याची प्रतिध्वनी हे राजकारणामध्ये निश्चितपणे ऐकायला आपल्याला मिळणारच आहे. पण ज्या स्वरूपामध्ये राजकीय पक्ष मराठा नावानं किंवा मराठा समाजाचं राजकारण करत पुढे येताना पाहायला मिळत आहे, RPIचे जितके गटतट झाले त्या स्वरूपाचे गटतट हे मराठ्यांचेही होतील अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातून दलित समाजानं स्वतःचा एक गठ्ठा मतदार म्हणून जो एक दबाव गट होता तो संपुष्टात आणला. आणि तशाच स्वरूपाचा एक दबाव गट जो एक गठ्ठा मतदारांच्या माध्यमातून मराठा समाजाचा होता तो संपुष्टात आणण्याचं काम जे आहे ते या मराठा नावाच्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यातून जर हा मराठा समाज कोणाच्या रांगेत जाऊन उभा राहील तो त्या दलित समाजाच्या त्या RPIच्या रांगेत जाऊन उभा राहील ज्यांना आजपर्यंत त्यांचे योग्य ते हक्क मिळू शकले नाही, न्याय्य मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाही, फक्त वापर झाला तो राजकीय. आणि त्याच स्वरूपात फक्त राजकीय वापर करण्याचं काम जे आहे ते याही नवीन राजकीय पक्षांचं होईल. त्या व्यतिरिक्त या पक्षांच्या काही हाती लागेल असं चित्र सध्या तरी दिसत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी जसं BG कोळसे पाटलांनी मुद्दा मांडला होता तसं निलेशने सांगितलेलं आणि योगेश कुटेंनी सांगितलेलं हे वास्तव असू शकतं, याची शक्यता जास्त आहे. कारण जेव्हा तुम्ही एक संघ असता, आम्ही जरी 105 तेव्हा तुमची ताकद असते. म्हणून मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो RPI तयार झाला आणि नंतर तो फुटत गेला. इथे फुटायची गरज नाही, इथे आधीच फ्रॅक्शन्स आहेत. पण तरी सुद्धा BG कोळसे पाटलांच्या भाषेत पहिल्यांदा आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. नवीन पक्ष आहेत, नवीन आशा आहे, उर्मी आहे, त्यांना शुभेच्छा देऊयात. चांगलं राजकारण करा बाबांनो. पण तरी सुद्धा अपेक्षा आहे, तुम्ही मोठे भाऊ आहात म्हणजे ते आहातच, त्याला आता पर्याय नाही, इतके आहातच. तुमच्या हातामध्ये राजकारणाच्या दोऱ्या असणार आहेत. त्यामुळे तुम्ही जी दिशा द्याल तशी दिशा बाकीचे सगळे घेणार आहेत. महाजनो येन गतस्य पंथा, जसा महाजन वागतो, मोठी व्यक्ती वागते, तसे बाकीचे वागतात. बहुजन तुम्हाला बघून वागणार आहेत. तुमचा धडा तुम्ही जो तयार ठेवणार आहात तो इतरांकडून अनुकरण त्याचं होणार आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आशा की एक चांगलं राजकारण वळण घेईल. चर्चेच्या शेवटी विकास पाटील आंबोणकर, विकास पासलकर, कोळसे पाटीलजी, योगेश कुटे सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.